हरिभाऊ दुराजी जगताप वय 74 हे मूळचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यामध्ये राहत होते. त्यांना पत्नी सविता व 2 मुले होती. हरिभाऊ हे पूर्वी आर्मीमध्ये नोकरीला होते. गेल्या काही वर्षापूर्वी ते रिटायर झाले होते. त्यांची बायको सविता साधारणपणे 8 वर्षापूर्वी कुठल्या तरी आजाराने मयत झाली होती. तर मुलगा सचिन हा आपल्या बायको आणि लहान भाऊ अश्विन यांच्यासह कोल्हापूर येथे राहत होता. तो अधूनमधून आपल्या वडिलांशी मोबाईलवर संपर्क करत होता. सचिन तेथे लॉन्ड्रीचा व्यवसाय करायचा व मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तर हरिभाऊ हे गंगाखेड येथे एकटेच राहायचे. त्यांना आर्मीची मासिक पेन्शन मिळायची. त्या पैशातून ते आपले खाणेपिणे कपडा लत्ता सगळे भागवत होते. त्यांना मिळालेल्या पेन्शनमधील पैशातून त्यांचा उदरनिर्वाह चांगला होत होता. हरिभाऊ हे लोहार या समाजाचे असून या समाज संघटनेचे तालुका उपाध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत होते. दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी मुलगा सचिनने हरिभाऊ यांना फोन केला, परंतु त्या दिवशी त्यांचा फोन लागला नाही. कारण मागील आठवड्यात फोन केला होता त्यावेळी हरिभाऊ हे त्यांच्या गावी होते. 15 तारखेला सचिनने संध्याकाळी पुन्हा आपले वडील हरिभाऊ यांना फोन केला, परंतु त्यावेळी देखील फोन लागला नाही. म्हणून सचिन याने आपला चुलत भाऊ अमृतराज रामकृष्ण जगताप याला फोन केला आणि आपले वडील हरिभाऊ यांच्याबाबत चौकशी केली. तेव्हा त्याने सचिनला सांगितले, काल दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हरिभाऊ हे त्यांच्या ओळखीचे मित्र यात्रेसाठी मोटारसायकलवर बसून गेले आहेत. त्यामुळे सचिनला वाटले नेहमीसारखे 1-2 दिवस तिकडे राहून पुन्हा ते गावाला येतील. सचिनने हरिभाऊ वापरत असलेल्या दोन्ही मोबाईलवर संपर्क केला, परंतु त्यांचे दोन्ही फोन लागले नाही. म्हणून सचिनने त्यांच्या इतर नातेवाईक मंडळीकडे फोन करून वडील हरिभाऊ आले आहेत का याची चौकशी सुरू केली. असाच 1-2 दिवसाचा कालावधी निघून गेला. दिनांक 16 नोव्हेंबर 2024चा दिवस होता. त्या दिवशी पुणे ग्रामीण पोलीस त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते. साधारण सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशनला एक फोन आला. फोनवरती तावशी गावचे पोलीस पाटील खरात हे होते. पोलीस पाटील म्हणाले, आमच्या गावाच्या स्मशानभूमीमध्ये लाकडांमध्ये मानवी मृतदेह जळत आहे आणि स्मशानभूमीच्या कडेला मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले दिसत आहे. नक्की काहीतरी विचित्र प्रकार आहे. आपण येथे येऊन खात्री करावी. ही माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा त्यांना तावशी स्मशानभूमीतील लोखंडी जाळीवर पूर्णपणे जळलेली हाडे तसेच पूर्व बाजूस 40 फूट अंतरावर रक्त सांडलेले दिसत होते. लोखंडी जाळीच्या बाजूला जळलेली लाकडे व इतर लाकडे दिसत होती, परंतु त्या ठिकाणी नेमके काय जळले आहे याबाबत कोणालाही माहिती नव्हती. पोलिसांनी आता स्मशानभूमीवरील राख बाजूला घेऊन जमा केली व त्यातील हाडे व राख बाजूला केली. त्यावेळी त्या राखेत त्यांना 3 चाव्या एकत्र दिसल्या. त्यावेळी त्या राखेत त्यांना 3 चाव्या एकत्र असलेला चावीचा जुडगा आणि दाताला अडकलेली क्लिप मिळाली. त्यांनी ती जप्त करून ताब्यात घेतली. आता त्यांना 100% खात्री झाली की हा मृतदेह मानव जातीचा असावा, परंतु ती स्त्री की पुरुष याबाबत पुन्हा संशय होता. आजूबाजूच्या परिसरात तसेच या गावामध्ये कोण मयत झाले आहे का, कोण बेपत्ता झाले आहे का याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली. तसेच तावशी गाव स्मशानभूमीत पुढील तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. आजूबाजूच्या परिसरात असलेले CCTV फुटेज चेक करण्यात आले. कोणा व्यक्तीने या परिसरात घटना घडली त्या रात्री काही पाहिले का याबाबतही तपासाला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी एका कर्मचाऱ्याने चौकशी केली असता त्या गावातील एका नागरिकाने सांगितले की त्या दिवशी पौर्णिमा होती. मी तिथून जात असताना तिथे एक पिकअप जीप थांबली होती, परंतु मी नॉनव्हेज जेवण केल्यामुळे मी घाबरलो आणि तिकडे गेलो नाही. या माहितीच्या आधारावर आणि रक्त पडले होते तिथे जी लाकडे पडली होती ती तपासाच्या दृष्टीने ताब्यात घेण्यात आली. आजूबाजूच्या परिसरात असलेली लाकडी वखारीवरती जाऊन चौकशी करण्यात आली. गेल्या 2 दिवसात मैताच्या जाळण्यासाठी काही सरपण वगैरे कुणी नेले आहे का याबाबत इंदापूर, माळशिरस व फलटण येथे जाऊन लाकडाची वखर आणि पिकअप गाडी याची माहिती काढण्यास सुरुवात करण्यात आली.
स्मशानभूमीतील मिळून आलेली जळकी व शिल्लक लाकडे जप्त करून ताब्यात घेण्यात आली. तसेच त्या ठिकाणी साधी माती व रक्तमिश्रित माती जप्त करण्यात आली. याबाबत वखारीवर चौकशी सुरू झाली. पुनवळे तालुका फलटण येथील वखारीतील लाकडाबाबत चौकशी करत असताना ही लाकडे आमच्याच वखारातून नेली असल्याची माहिती वखार मालकाने वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या पथकाला दिली. वखार मालकाची पोलिसांनी भेट घेतली असता त्याने सांगितले ही लाकडे दादासाहेब मारुती हरिहर वय 30 आणि त्याचा मित्र विशाल खिलारे वय 23 यांनी आमच्या वखाऱ्यातून खरेदी करून मैताच्या अंतिम विधीकरता घेऊन गेले होते. मग पोलिसांनी त्या दोघांना सापळा लावून ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे चौकशी केली. ते दोघेही सुरुवातीला काहीच बोलत नव्हते. बराच वेळ सखोल तपास केले असता व त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केला. खून झालेली व्यक्ती कोण होती व खून करण्यामागचे कारण काय असावे याबाबत त्यांनी चौकशी केली असता तेव्हा पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली. दादासाहेब मारुती हरिहर याने सांगितले की माझा लाकूड व्यवसाय असल्यामुळे मी खडकीवाडी फलटण येथे बऱ्याच लाकडांच्या वखारीवाल्यांचे माझे संबंध होते. मी ज्या व्यक्तीला मारले तो व्यक्ती आमच्याच समाजातील असून तो परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे राहतो. त्यामुळे त्याचे आमच्याकडे येणे जाणे होते. माझी बायको निकिता हिचे माहेर अंबाजोगाई तालुक्यातील पोखरी हे गाव आहे. दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी पत्नी निकिता हिची आजी व तिच्या आजीच्या ओळखीचे हरिभाऊ दुराजी जगताप याच्यासोबत दिवाळीच्या सुट्टीनिमित्त येण्यासाठी माझी खटके वस्ती गोकरी येथे घरी 4 चाकी गाडीने आले होते. त्यावेळी निकिताची आजी आणि तिच्यासोबत आलेले हरिभाऊ यांनी आमच्या घरी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी निकिताला दिवाळीच्या सुट्टीनिमित्त त्यांच्या गावी घेऊन गेले. त्यावेळी हरिभाऊ आणि माझ्यामध्ये चांगली ओळख झाली. त्यानंतर 10 नोव्हेंबर 2024 रोजी मी व आमच्या गावात राहणारा माझा जिवलग मित्र विशाल खिलारे असे दोघेजण पत्नी निकिताला भेटण्यासाठी सासरवाडी पोखरी येथे गेलो. त्यावेळी हरिभाऊ यांना मी पोखरीला आल्याचे समजले. मग त्यांनी आम्हाला त्यांच्या गावी गंगाखेड येथे बोलावल्यामुळे दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी मी, माझी बायको आणि माझा मित्र विशाल खिलारे असे त्यांना गंगाखेड येथील घरी जाऊन भेटलो. त्या ठिकाणी जाऊन आम्ही सर्वांनी जेवण करून निवांत मुक्काम केला. आम्ही रात्री तिथे झोपलो असता रात्री 1 वाजण्याच्या सुमारास माझी 6 महिन्याची मुलगी रडत होती. त्यामुळे पत्नी निकिता मुलीच्या रडण्याच्या आवाजाने उठली. मीही त्या मुलीच्या रडण्याने तिथून झोपेतून जागा झालो आणि त्याच ठिकाणी पडून राहिलो. मुलगी रडत असल्याने पत्नी निकिता तिला अंगावर दूध पाजत होती. त्यावेळी मी जागाच होतो. मात्र आमच्याच पायथ्याला हरिभाऊ हे जगताप माझ्या पत्नीच्या पायाकडील बाजूस खुर्चीवर बसले होते. त्यावेळी मी तसाच पडून राहिलेला असताना मला दिसले की माझी पत्नी निकिता ही मुलीला अंगावरचे दूध पाजत असताना हरिभाऊ हा तिच्याकडे वासनेच्या नजरेने पाहत होता. तिची साडी पायापासून उचलून आतमध्ये तो पाहत होता. त्यावेळी मी त्याला म्हणालो, मामा तुम्ही काय करताय असे विचारले. तो म्हणाला, मला काही झोप येत नाही म्हणून मी बसलो आहे असे म्हणत तो उठून घराबाहेर गेला. ती रात्र तशी जागून काढली. दुसऱ्या दिवशी 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता आम्ही सर्वजण गंगाखेड येथून निघालो. माझी सासरवाडी आंबेजोगाई या ठिकाणी गेलो. माझी पत्नी निकिता हिचा त्या दिवशी वाढदिवस असल्याने पोखरी येथे वाढदिवस साजरा केला. त्यानंतर मी व माझा मित्र विशाल खिलारे असे दोघेजण एका ठिकाणी बसलेलो असताना मी माझा मित्र विशाल याला सांगितले की रात्री हरिभाऊ जगताप हा पत्नी निकिता बाळाला अंगावरचे दूध पाजत असताना तिच्याकडे वाईट हेतूने पाहत होता. त्यानंतर निकिता झोपलेली असताना तिची साडीवर करून तो पाहत होता. तेव्हा विशाल सुद्धा म्हणाला, निकितावर हरिभाऊ याची वाईट नजर आहे हे माझ्या लक्षात आले आहे. हे ऐकून मी त्याला म्हणालो की या जगतापचा काहीतरी कार्यक्रम लवकरात लवकर करावा लागेल. आम्ही हरिभाऊ जगतापला जीवे मारण्याचा प्लॅन केला. काही वेळ थांबून मी व विशाल जगताप गंगाखेड येथे हरिभाऊ जगताप यांच्याकडे जाऊन मुक्काम केला. त्यांना म्हणालो, तुम्ही आमच्यासोबत चला. दुसऱ्या दिवशी 14 नोव्हेंबर 2024 रोजी हरिभाऊला खटकेवस्ती गोकरी येथे राहते घरी आणले.
साधारण रात्री 10:30 वाजले असावेत. त्यानंतर जेवण करून आम्ही तिथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तिघेही दुचाकी गाडीने यात्रेमध्ये जेवण करण्यासाठी गेलो. त्यावेळी प्रवासाने हरिभाऊ हे कंटाळलेले असल्याने गाडीमध्ये झोपले होते. त्यानंतर युवराज ढोबळे याच्याकडून पिकअप गाडी घेऊन गुणवरे तालुका फलटण येथील सचिन नाळे यांच्या लाकडाच्या वखारीत 9 मन लाकडे घेतली. तिथे सांगितले की घरामध्ये मयत झाले आहे. ती लाकडे पिकअपमध्ये टाकली. गुणवरे येथील पेट्रोल पंपातून रात्री 9:30 वाजता 7 लिटर डिझेल घेऊन इंदापूर येथे गेलो. नीरा नदीच्या बंधाऱ्याजवळ असलेल्या स्मशानभूमीमध्ये लाकडे आणून टाकली. त्यानंतर हरिभाऊ यांना थांबवले होते त्या ठिकाणी गेलो. तसेच गावातील बापू धुमाळ याच्या किराणा दुकानातून एक काडेपट्टी विकत घेतली. त्यानंतर देवकाते याच्याकडून घेतलेली 4 चाकी गाडीमध्ये हरिभाऊ यांना घेतले. तुम्हाला बारामतीमध्ये सोडतो, तुम्ही बारामतीवरून एसटीने गंगाखेड येथे जाऊ शकता असे सांगून त्यांना गोकरी आसू मार्गे नीरा नदीच्या बंधाऱ्यावर तावसी गावच्या हद्दीत गेलो. स्मशानभूमीजवळ गेल्यानंतर लघुशंका करण्यासाठी म्हणून गाडी थांबवली. हरिभाऊ यांना गाडीतून खाली उतरवले. ते लघुशंका करत असताना अगोदरच आणून ठेवलेल्या लाकडातून एक लाकडी दांडके घेतले आणि पाठीमागून जाऊन हरिभाऊ यांच्या डोक्यात मारले. अचानक झालेल्या हल्ल्याने हरिभाऊ जाग्यावरच कोसळला. 3-4 वेळा त्याच्या डोक्यात दांडके मारल्यामुळे त्याच्या डोक्यातून खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव येऊ लागला. मग त्याला ओढत नेऊन तिथे स्मशानभूमीत लाकडाचे सरण रचले होते त्याच्यावर नेऊन ठेवले आणि डिझेल ओतून त्याला पेटवून दिले. अशा प्रकारे त्यांनी माहिती पोलिसांना दिली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये